गहू बंदच केलाय, तांदूळ बंदच केलाय, हे अशा प्रकाराच्यात म्हणजे मी त्याच्या खिलाफच आहे. म्हणजे तसं करायची गरज नाहीये तुम्हाला. कारण काय होतं की तुम्ही जसं आता गहू फॉर एक्झाम्पल मी जर बंद केला आणि मग वर्षानुवर्ष सपोज 2-3 वर्ष आम्ही गहू सोडलाच आहे असं सांगणारे लोक असतात. ओके, मग आता तसं जर तुम्ही केलंय आणि लहानपणापासून तुम्ही गहू खाऊन मोठे झालेले आहात, आपण पोळी खाऊन मोठे झालेलो आहे, आणि तर मग तुम्ही आता अचानक तो बंद केलात गहू, मग कधी जर अशी पाळी आली की तुमच्यावर गहू खायची, मग तुम्हाला ते पचणार नाही, तुम्हाला त्याची ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते, तुम्हाला त्याच्याने अपचन होऊ शकतं, तुम्हाला त्याने डायरिया होऊ शकतो. तू कॅलरीज जर बघितल्यास की गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी सगळ्यात साधारणपणे सिमिलर कॅलरीज असतात. सगळ्याच ग्रेन्समधनं आपल्याला थोडंसं प्रोटीन मिळत असतं, थोडं बी कॉम्प्लेक्स विटामिन्स मिळत असतात किंवा फायबर मिळत असतं. तर ते प्रत्येकात जरा थोड्याफार फरकानं प्लस मायनस असं असतं, कशात जास्त कशात कमी. पण मग ते कॉर्नफ्लेक्स असतात, मग ते पण चालतील का?